हॅलो एव्हरीवन. मी हे बघू शकता बाहेर पाऊस पडतो आहे. मस्त पाऊस सुरू झाला आहे आणि खूप दिवस पाऊस नव्हता आणि आता परत पाऊस सुरू झाला आहे. थोडंसं छान देखील वाटत होतं. वातावरण खूप छान झालं होतं गडिंग्लजमधलं. आणि हे बघा सगळीकडं पावसाळ्यात ना हा पूर्ण रस्ता एवढा शांत असतो ना. एरवी इतकी गर्दी असते, पण पावसाळ्यात अजिबात इथं एक गाडी नसते आणि इतकं शांत वाटायला लागतं ना की भयानक. आणि इतके दिवस पाऊस नव्हता आणि अचानक आज पासून पाऊस पडायला लागला. खूप गार छान वाटत होतं. आणि हे बघा इतकं छान झालं होतं ना वातावरण. मस्त झालं होतं. खूप दिवसांनी पडल्यामुळं तर इतकं छान गारगार वाटत होतं. पाऊस हे बघा किती छान वाटतं आहे, एकदम शांत रस्त्याला. मग मी खाली आले आणि मग आता किचनमध्ये जेवणाची तयारी सुरू होती माझी. हरभऱ्याची उसळ फोडणी टाकते मी इथं. सगळं ओट्यावर पसारा आहे, पण कसं जुन्या पद्धतीचं किचन असल्यामुळे मला सगळं ओट्यावरच ठेवावं लागतं. तरी पण मी त्यातल्या त्यात ऑर्गनाईज केलं आहे ते. एक कॅबिनेट आहे, एक शेल्फ आहे ते, त्याच्यातच मी सगळं मसाल्याचे पदार्थ वगैरे ठेवते आणि मग ओट्यावरच मला भांडी वगैरे जेवणाची ठेवावं लागतात. अदरवाईज मोठं आहे किचन, पण जुनं आहे, खूप जुनं झालं आहे. ते मॉड्युलर केलेलं नाही अजून आम्ही. आणि इथं भाजी फोडणी टाकली मी. आणि इथं मी आता इथं ना भाजी करते मी शेवग्याच्या शेंगाची आणि वांगं घालून, त्याच्यातनं कूट घालून करायची. ॲक्च्युली ही भाजी मला ना माझ्या मोठ्या नंदूबाईंनी शिकवली होती, पण इतकी टेस्टी लागते ना ती. कूट घालायचं त्याच्यात आणि शेवग्याच्या शेंगा घालायच्या आणि त्या चांगल्या शिजवायच्या. अप्रतिम टेस्ट लागते त्याची. आणि तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, इव्हन भातावर देखील ते खाऊ शकता. इतकी टेस्टी लागते ना. रेग्युलरच्या भाज्यांचा कंटाळा आला ना की मी ह्या करते कधी कधी आणि मस्तच वाटते ते. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय